हाय हॅलो नमस्कार. तर तुम्हाला व्हिडिओचा थंबनेल बघून कळलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. तर हे आहे सुरमई आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. ती कशी बनवायची हे मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आता आषाढ महिनासुद्धा संपत आलेला आहे, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर पहिल्यांदा आपण आता हे मासे आणलेले आहेत ना, ते पहिला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याची जी घाण आहे ती काढून घ्यायची आहे सगळी. जास्त वेळ पाण्यातसुद्धा ठेवायचे नाही तर ते पूर्ण असे पातळ आणि वितळल्यागत मासे होतात जास्त वेळ पाण्यात ठेवलं तर. म्हणून ते स्वच्छ धुवून असं पाणी नितळायला परत साईडला काढून ठेवायचं. तर साईडला काढून ठेवून झाल्यावरती आपल्याला मॅग्नेट करायला वगैरे ठेवायचं नाही. बघा मी आता साईडला काढून ठेवलेले आहेत ते, म्हणजे जेवढं पण पाणी काय असेल ते त्यातून परत निघून जाईल आता. तर तुम्ही घाण पण बघू शकता. तर आता मॅग्नेट करायला आपल्याला नाही ठेवायचं, डायरेक्ट आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे. ही चटकन अशी होणारी रेसिपी आहे की आपल्याला वेळ नाही आहे किंवा आपल्याला आता अजिबातच वेळ नाही आहे आणि आपल्याला लगेच फ्राय करायचे आहेत. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, रवा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ जास्त प्रमाणात टाका, हळद पण जास्त टाका. आणि तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर लाल तिखटसुद्धा जास्त टाका. म्हणजे एकदम चमचमीत खायचं असेल तर लाल तिखट जास्त टाका. आणि हे आता आपण त्याचं मॅग्नेट करायचं रवा तयार करून घेतलेला आहे. तर आता एक पीस घेऊन आपल्याला त्या पीसला तो रवा पूर्णपणे लावून घ्यायचा आहे. टॅप करून तो आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे. तर तोपर्यंत त्याआधी मी काय करते, पॅन गरम करायला ठेवते आणि त्यात तेल टाकून ठेवते, जेणेकरून तेल तापेल आणि लगेच आपल्याला ते मॅग्नेट केलेले मासे आहेत ना ते त्या पॅनमध्ये सोडता येतील. तर आता मी त्या माशांना एक तो रवा आहे ना डायरेक्ट असा टॅप करून पूर्ण रवा लावून घ्यायचा त्याला. फक्त त्याला ना कांदा आलं लसूण पेस्ट टाकायची नाही आहे. ते डायरेक्ट शॅलो फ्राय आता आपल्याला ते करता येतात. जर का तुम्हाला जास्त कडक पाहिजे असेल, एकदम कडकमध्ये पाहिजे असेल तर त्यात थोडंसं तांदळाचं पीठ घाला. नाही घातलं तर चालेलच, पण असेच छान लागतात. तर आता मी हे रवा लावून त्याला घेतलेला आहे आणि पॅन गरम करायला ठेवला होता. तर कोथिंबीर थोडीशी टाकली आहे आणि आता एक मासा आपल्याला त्यात सोडून द्यायचा आहे. म्हणजे माशांचे पीस आपल्याला सोडायचे आहेत. आणि 5 ते 7 मिनटं आपल्याला खूप झाले मासे फ्राय करायला. तर असे आता सोडून दिल्यानंतर ते 5 ते 7 मिनटांनी आपल्याला परत दुसरी बाजू त्याची पलटून ती बाजू भाजून घ्यायची आहे. खूप वेळ ठेवला तर तो मासा पूर्ण त्यातच वेगळा होईल, म्हणजे आपल्याला उलटता येणार नाही लगेचच ते पीस. तो खूप जास्त शिजला मासा तर लगेच तुटून जाईल त्यातच, म्हणून जास्त वेळ पण आपल्याला ते ठेवायचं नाही आहे. आता दुसरी बाजू पलटून घेते मी. तर तुम्ही बघू शकता कसं खरपूस छान आधीची बाजू भाजलेली. आता दुसरी बाजूसुद्धा तशीच भाजून घ्यायची. आणि आता मी ते दोन्ही पण बाजू चांगल्या भाजून झालेल्या आहेत आणि ताटामध्ये आता ते काढून घेते. तर असेच आता मी दुसरेसुद्धा मासे फ्राय करून घेते. आता परतच्या वेळेस आपल्याला परत तेल टाकायचं, परत कोथिंबीर टाकायची आणि परत तसंच आपल्याला रवा लावून त्याला ते एक माशाचे पीस त्याच्यामध्ये सोडायचे आहेत. प्रत्येक वेळेस आपल्याला तेल टाकून टाकायचं आहे, म्हणजे शॅलो फ्राय करायचे आहेत. एकाच तेलामध्ये सगळे मासे शॅलो फ्राय करायचे नाही आहेत. आणि तेलसुद्धा ह्याला भरपूर टाका, जेणेकरून त्या माशांनासुद्धा तेल जाईल आणि चवीलासुद्धा ते मासे चांगले लागतील. आणि मीठसुद्धा जास्त टाका. ज्या रव्यामध्ये आपण मॅग्नेट करायला रवा केलेला होता ना, त्यामध्ये मीठसुद्धा जास्त टाका. आता तुम्ही बघू शकता हे सगळे मासे मी तयार करून घेतले, मासे शॅलो फ्राय करून घेतले. आणि आता कांदा, लिंबू वगैरे, काकडी, तुमच्याकडे जे काही सॅलड उपलब्ध असेल ते सॅलड साईडला ठेवा आणि त्याच्यावरून थोडंसं लिंबूसुद्धा पिळा, चव खूप छान येते लिंबू पिळल्यावरती. आषाढ महिना आता संपत आलेला आहे, तर लवकरात लवकर ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ही रेसिपी, तुमची रेसिपी. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.